एके दिवशी ब्राह्मणी घाटावरून चालताना श्री टेंबेस्वामी महाराजांचा पाय घसरल्यामुळे त्यांच्या कमरेमध्ये लचक भरली. त्यामुळे त्यांना चालता येईना व त्यांची हालचाल अगदी मंद झाली. शेवटी ते तेथील मंदिरामध्ये छाती पांघरून निजून राहिले. भिक्षेची वेळ झाली तरी त्यांना उठता येईना, त्यामुळे ते तसेच पडून राहिले. एवढ्यात एक कुमारिका श्री स्वामी महाराजांच्या जवळ आली व त्यांना हाक मारून असे म्हणाले की, महाराज उठा, भिक्षेला जावयाची वेळ झाली आहे. अशा वेळी पडून राहून कसे चालेल? चला, मी तुमच्या कमरेतील लचक बरी करते. असे म्हणून तिने थोडे भस्म मंत्र म्हणून अभिमंत्रित करून ते श्री स्वामी महाराजांच्या कमरेला चोळले. उभे राहून पाय खाली झटका असे तिने त्यांना सांगितले. श्री स्वामी महाराजांनी तिने सांगितल्याप्रमाणे उभे राहून पाय झटकताच त्यांच्या कमरेतील लचक गेली व त्यांना आराम वाटून उत्तम चालता येऊ लागले. त्यावेळी श्री स्वामी महाराजांनी ती कुमारिका म्हणजे श्री नर्मदा माताच आहे हे ओळखले. आपल्यावरील श्री नर्मदेचे प्रेम पाहून त्यांचे हृदय भक्ती प्रेमाने भरून आले व त्याने तिची स्तुती केली. या मायलेकरामधील हे दिव्य संबंध अखेरपर्यंत अतूट राहिले, कारण श्री स्वामी महाराजांनी शेवटची विश्रांती श्री नर्मदा मातेच्या तीरावर श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे घेतली. आणि म्हणून हा प्रसंग फक्त अद्भुत म्हणून पाहावा असा नाही, तर तो प्रेमळ भक्तीचा अर्थ समजावणारा आहे. जशी आई आपल्या लेकरावर माया करते, तशीच श्री नर्मदा मातेची माया श्री स्वामी महाराजांवर होती. ती सेवा करणारी फक्त कुमारिका नव्हती, तर मातेचेच रूप होते. हे ओळखून श्री स्वामी महाराजांचे हृदय कृतज्ञतेने आणि भक्तीने भरून आले. आयुष्यभर ह्या मायलेकरांचा संबंध तुटला नाही.